नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी या विषयाचा अभ्यास अगदी सखोल आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत. जर तुम्हाला या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर तितक्याच उत्साहानं अभ्यास करण्याची गरज आहे. मी तुम्हाला माझ्याकडून 100% परिपूर्ण शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर आजपासून आपण हा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय मी शिकवण्यास सुरुवात करत आहे. चला तर मग या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण. मग विद्यार्थी मित्रांनो, या गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये कोणकोणते पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पॉईंट त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्याच्यामधला आपला पहिला पॉईंट मित्रांनो आहे गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशन म्हणतो मित्रांनो आपण त्याला. म्हणजे एखादी वस्तू जर आपण आकाशाच्या दिशेने फेकली तर ती वस्तू पुन्हा जमिनीवरती येते, त्याला आपण गुरुत्वाकर्षण असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो गुरुत्वाकर्षण नावाचा धडा आहे हा धडा इयत्ता 12वीला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या सिलेबसमध्ये समाविष्ट आहे. तुम्हाला या ठिकाणी फक्त कन्सेप्ट दिलेली आहेत, म्हणजे थोडक्यात माहिती दिलेली आहे. तुमच्यातले बरेच विद्यार्थी पुढे विज्ञान शाखेकडे जातील आणि त्या विज्ञान शाखेमध्ये तुम्हाला नक्कीच 11वी आणि 12वीला ह्याच सर्व कन्सेप्ट किंवा हीच सर्व माहिती त्या ठिकाणी पुन्हा अभ्यासायची आहे. मग याच वर्षी जर तुमची तयारी असेल तर नक्कीच तुम्हाला हा गुरुत्वाकर्षण नावाचा धडा त्या ठिकाणी सुद्धा खूप सोपा जाणार आहे. दुसरा तुम्हाला मित्रांनो पॉईंट दिला आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्री गती. आता वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री गती म्हणजे काय तर वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर मोशन मित्रांनो, आणि दुसरी जी गती दिलेली आहे तिला म्हटलं त्यांनी अभिकेंद्री गती म्हटलेलं आहे. आता अभिकेंद्री गती म्हणजे काय तर केंद्राच्या दिशेनं असणारी गती त्याला आपण अभिकेंद्री गती म्हणतो. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट या धड्यामधला आहे तो म्हणजे केपलरचे नियम. आता हा तितकाच महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, कारण की या पॉईंटवरती दरवर्षी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये एखादा तरी क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे केपलरचे नियम. त्यानंतर चौथा जो पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हटलेला आहे. आता हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय तर यामध्ये आपल्याला त्यांनी इंग्लिशमध्ये जर आपण म्हणायला गेलो तर त्याला म्हणतात न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर याचं एक इक्वेशन आहे मित्रांनो, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर घेतो किंवा आपण r स्क्वेअर घेतो. तर हे सुद्धा इक्वेशन आपल्याला या धड्यामध्ये पाहायचं आहे. पुढचा जो पॉईंट आहे मित्रांनो तो पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणतो आपण. पृथ्वीचे गुरुत्वीय म्हणजे ग्रॅव्हिटेशनल आणि त्वरण म्हणजे आपण ॲक्सलरेशन म्हणतो. पुढचा जो पॉईंट आहे त्याला म्हटलं त्यांनी मुक्त पतन म्हणजे काय तर फ्री फॉल. कशा पद्धतीने एखादी वस्तू फॉल होते किंवा पडते ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि शेवटचा जो पॉईंट आहे त्यांनी म्हटलेलं आहे मुक्तिवेग किंवा एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे एखादी वस्तू जमिनीवरून आकाशामध्ये जाण्यासाठी कमीत कमी जी व्हेलॉसिटी लागते ती व्हेलॉसिटी किंवा कमीत कमीचं वेग आहे तो वेग आपल्याला या मुक्तिवेग याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. असा हा अगदी सोपा धडा आपल्याला आजपासून आपण सुरू केलेला आहे. नक्कीच आपण याच्यातला प्रत्येक पॉईंट एकदम डीपमध्ये आणि डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुमचा परीक्षेला एकही गुण जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. तर तुम्हाला यामध्ये त्यांनी प्रथमतः विचारलेलं आहे, थोडे आठवा
आणि काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. पहिला प्रश्न तुम्हाला विचारला मित्रांनो, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो. आता हा जनरल प्रश्न आहे. जर आपण एखाद्या वस्तूवरती जर फोर्स लावलो किंवा बल लावला तर त्या वस्तूवरती काय परिणाम होणार आहे. म्हणजे एखादी वस्तू जर स्थिर असेल आणि त्या वस्तूवरती जर आपण बल लावलं, म्हणजे एक एक्झाम्पल, तर ही वस्तू आहे इथे, या वस्तूवरती जर आपण या दिशेने जर बल लावलं तर काय होणार आहे, ती वस्तू ह्या जागेवरून पुढे काय होणार आहे मित्रांनो, डिस्प्लेस होणार आहे. डिस्प्लेस होणार म्हणजे काय होणार आहे, तर ती विस्थापित होणार आहे. म्हणजे जर आपण एखाद्या वस्तूवरती जर बल लावलं तर ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय होणार आहे, विस्थापित होणार आहे. त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. त्या वस्तूची काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट होणार आहे. म्हणजे फ्रॉम वन पॉईंट टू दी अनादर पॉईंट त्याची डिस्प्लेसमेंट आपल्याला पाहायला भेटणार आहे. असं होईल. दुसरा प्रश्न विचारला मित्रांनो, तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत. आता या बलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये सुद्धा तुम्ही हे बलाचे प्रकार नावाचा एक संपूर्ण धडा आहे, त्या ठिकाणी प्रकरण आहे, त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. तर पहिला प्रकार पडतो स्थायू बल. स्थायू बल म्हणजे कोणतं बल, तर आपली जी मसल पॉवर आहे किंवा मसल जिथं आपली ॲक्ट करते, कृती करते, ते जे बल आहे किंवा एखादं काम करण्यासाठीचं जे बल आहे त्याला आपण स्थायू बल असे म्हणतो. त्यानंतरचं बल येतं मित्रांनो यांत्रिक बल येतं. आता यांत्रिक बल म्हणजे कोणतं आहे, 2 नंबरचं. पहिलं होतं स्थायू बल होतं, 2 नंबरचं त्यांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी यांत्रिक बल म्हटलेलं आहे. आता यांत्रिक बल म्हणजे कोणतं मित्रांनो, म्हणजे जे मशिनीमध्ये जे मशीन वेगवेगळे आहेत आणि त्या मशीनमध्ये जे बल कार्य करतं, म्हणजे एखादी शिलाई मशीन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की ती मशीन चालत असताना यांत्रिक बलाचा त्या ठिकाणी काय होतो, वापर होतो. तिसरं जे बल आहे मित्रांनो, त्या बलाला म्हटलेलं आहे त्यांनी गुरुत्वीय बल किंवा त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर आपण आकाशाच्या दिशेने जर फेकला तर तो ऑब्जेक्ट काही वेळाने काय होतो, जमिनीकडे आकर्षित होतो. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, गुरुत्वीय बल म्हणतो. त्यानंतर चौथा महत्त्वाचा पॉईंट सांगितला मित्रांनो त्यांनी, घर्षण बल. आता घर्षण म्हणजेच फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हणतो आपण त्याला. घर्षण म्हणजे काय, जर आपण चालत असू आणि चालत असताना त्या ठिकाणी घर्षण बल तयार होतं मित्रांनो. जर घर्षण बल नसेल तर आपण चालूसुद्धा शकत नाही. आपला पाय सहजासहजी काय होईल, जमिनीवरून सटकू शकतो किंवा घसरू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी कोणतं बल गरजेचं आहे, तर घर्षण बल खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण चालत असताना आपले शूज असतील आणि जमिनीचा वरचा भाग असेल, त्यामध्ये जे असणारं जे बल आहे त्या बलाला काय म्हणतात, तर घर्षण बल म्हणतात. आणि अजून एक बल आहे ते बल म्हणजे स्थितीय विद्युत बल. आता हे स्थितीय विद्युत बल म्हणजे काय, तर सगळ्यांना माहिती असेल. आता हे स्थितीय विद्युत बलामध्ये आपण साधा एखादा प्लास्टिकचा तुकडा घेतला किंवा तुम्हाला बऱ्याच जणांनी प्रयोगसुद्धा केला असेल, कंगवा असेल किंवा साधा पेन असेल, तो जर आपण आपल्या केसांमध्ये रब केला किंवा केसांवरती घासला तर त्या ठिकाणी त्या प्लास्टिकच्या पदार्थामध्ये किंवा त्या पेनामध्ये आपण म्हणू काय तयार होतं मित्रांनो, तर आयन तयार होतात. आणि हे आयन जर आपण एखाद्या कागदाच्या जवळ नेले तर ते कागदाला सुद्धा काय करतात, आकर्षित करतात. हे जे बल आहे त्या बलाला आपण म्हणतो स्थितीय विद्युत बल. असा हा तुमचा 2 नंबरचा त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे. तर गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण बल हे 2 वस्तूंमधील बल आहे मित्रांनो. आणि हे बल केवळ पृथ्वीवरीलच 2 वस्तूंमध्ये नाही आहे, तर युनिवर्समध्ये त्याच्यामध्ये सर्वच आले, सर्वच ग्रह तारे आले, ह्या सर्वांमधील जे बल आहे ते जे बल आहे त्या बलाला आपण काय म्हणतो मित्रांनो, गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतो. मग तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी इथे दिलेलं आहे की कशा पद्धतीने ते गुरुत्वाकर्षणाचे बल ते कार्य करते. तर त्यांनी खाली म्हटलेलं आहे, गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून, वैश्विक म्हणजे ते संपूर्ण विश्वामध्ये आहे. मग ते सर्व ग्रह तारे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आहे, केवळ पृथ्वीवरच नाही आहे. पहा,
एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते, हे आपण मागील इयत्तेत पाहिलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी आपण याचा अभ्यास मागील इयत्तेमध्ये केलेला आहे. म्हणजे ते वैश्विक बल आहे आणि ते पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्ये नसून युनिवर्स म्हणण्यापेक्षा खगोलीय आपण त्याला म्हणू किंवा खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते. या बलाचा शोध कसा लागला ते आपल्याला या पुढच्या महत्त्वाच्या पॉईंटमध्ये काय करायचं आहे, शिकायचं आहे. तर या बलाचा शोध कसा लागला, ग्रॅव्हिटेशनचा कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला, तर त्यांनी म्हटलेलं आहे बा सगळ्यांना परिचित असणारे शास्त्रज्ञ म्हणजे आयझॅक न्यूटन. आणि आयझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा त्या ठिकाणी सिद्धांत मांडलेला आहे. मग तो सिद्धांत त्याने कसा मांडला ते आपण आता पाहणार आहोत. आता प्रथमतः त्यांनी म्हटलेले गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा जो सायंटिस्ट होता आयझॅक न्यूटन, तो काय कुठे बसला होता मित्रांनो, तर तो एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला होता. आणि त्यावेळेसला एक सफरचंद जमिनीच्या दिशेने खाली पडलं. मग तो विचार करू लागला की कशा पद्धतीनं ते सफरचंदाचं झाड खालच्याच दिशेने का आलं, ते आकाशाच्या दिशेने का गेलं नाही. आणि त्यानंतर त्याचं विचारचक्र त्या ठिकाणी सुरू झालं. आणि त्यानंतर त्याने वेगवेगळे नियम मांडले आणि त्यालाच आपण गतीचे नियम म्हणतो. त्याने एकूण 3 नियम मांडले. त्याला आपण गतीचा पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम असे म्हणतो. तर त्या ठिकाणी दिलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. हे आपल्याला माहीतच आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. म्हणजे जे पडणारं सफरचंद होतं ते खाली पडल्यानंतर त्याच्यावरती त्याने काय केला, अभ्यास केला. आणि त्यानंतर त्यांना त्याच्यावरून कशाचा शोध लागला मित्रांनो, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे सरळ खालीच का पडतात, म्हणजे क्षितिज लंबच का पडतात. आता क्षितिज लंब म्हणजे काय मित्रांनो, तर सगळ्यांना माहिती असेल परपेंडिक्युलर म्हणजे काय मित्रांनो, समजा हा जमिनीचा भाग आहे, सफरचंद वरती आहे आणि वरतून खाली अशा रीतीने खाली पडणं किंवा 90 अंशामध्ये ती खाली पडणं, त्याला आपण काय म्हणतो तर क्षितिज लंब असे म्हणतो. मग ते क्षितिज लंबच खालीच का पडतात, तिरकी का पडत नाही, म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ते अशी का पडत नाही, किंवा त्याने काय म्हटलेलं आहे की तिरकी का पडत नाही, किंवा ती क्षितिज समांतर रेषेत का जात नाहीत. क्षितिज समांतर म्हणजे काय मित्रांनो, तर समुद्र सपाटीला किंवा ही जमीन आहे, ह्या जमिनीला समांतर असणाऱ्या भाग त्याला आपण क्षितिज समांतर म्हणतो. मग इथे असणारी सफरचंदाची झाडं, फळं खाली का पडतात, म्हणजे क्षितिज लंबच का पडतात, ती त्रिकोणाकृती किंवा त्रिकोणी दिशेने किंवा अशा पद्धतीने इकडे का जात नाहीत, तिरकी का जात नाहीत, किंवा ती क्षितिज समांतर सुद्धा का जात नाहीत, असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी उत्पन्न झाले. मग त्यानंतर बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे काय करते मित्रांनो, आकर्षित करते. मग या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने काय होते मित्रांनो, खाली पडते. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे, या ठिकाणी सफरचंदाचं झाड आहे, हे झाड दाखवलेलं आहे. आणि ह्या झाडावरती वेगवेगळी सफरचंद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. मग त्या ठिकाणी असणारं एक सफरचंद त्यांनी दाखवलं आहे आणि ते सफरचंद कोणत्या दिशेने येते मित्रांनो, क्षितिज लंब दिशेने त्या ठिकाणी काय होतंय, खाली पडतंय. मग ते खाली पडत असताना कोणाकडे आकर्षित होतं, तर पृथ्वीच्या केंद्राकडे काय होतं, ते आकर्षित होतं. मग त्यानंतर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. हा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी पॉईंट आहे मित्रांनो, की सफरचंदाचं बल हे कोणत्या दिशेने असतं, तर इथे तुम्हाला ऑलरेडी डायग्राममध्ये मी दाखवलेलं आहे. ते नेहमी पृथ्वीच्या कोणाकडं असतं, तर केंद्राच्या दिशेने काय होतं मित्रांनो, आकर्षित होतं. म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते.
आता तुम्हाला या आकृतीमध्ये अजून 2 घटक पाहायला भेटतात, ते म्हणजेच एक चंद्र दाखवलेला आहे आणि एक पृथ्वीचा भागसुद्धा दाखवलेला आहे. पहा, एक काय दाखवलेलं आहे, इथे चंद्र दाखवलेला आहे आणि ही अर्थ आहे, पृथ्वी आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे की चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे. आणि ते कसं असेल मित्रांनो, ते सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने पाहायला भेटल, तर त्या ठिकाणी ते सुद्धा क्षितिज लंब दिशेमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा जो चंद्र आहे हा सुद्धा पृथ्वीकडं कोणत्या दिशेमध्ये आकर्षित केला जातो, तर क्षितिज लंब दिशेने काय होतो, आकर्षित होतो. मग न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल, तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्यग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का? म्हणजे त्याला वेगवेगळे विचार पडायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी त्याला वेगवेगळे प्रश्न पडले. काय प्रश्न पडले की आता सफरचंदाच्या झाडावर असणारे ज्या सफरचंद आहे त्याच्यावरती जर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत आहे, तर हेच बल चंद्रावर किंवा इतर जे ग्रह तारे आहेत यांच्यावर सुद्धा प्रयुक्त होत असेल का? तर तेच आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. पण त्याआधीच मी सांगतो, नक्कीच मित्रांनो, चंद्र असेल किंवा इतर ग्रह तारे असतील यांच्यावरती सुद्धा आपल्याला ते बल प्रयुक्त होत असताना दिसते. म्हणजे आपण वरतीच पाहिलेलं आहे की पृथ्वीवरीलच नव्हे तर ह्या संपूर्ण युनिवर्समधील किंवा या संपूर्ण खगोलामधील कोणत्याही 2 वस्तूंमध्ये त्या ठिकाणी कोणतं बल असतं मित्रांनो, गुरुत्वाकर्षण बल हे कार्य करत असतं. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी सूर्य ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा ते काय होत असणार आहे मित्रांनो, प्रयुक्त होत असणार आहे. असा हा खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी पॉईंट आहे. नक्की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, त्याचा हा बेसिक पार्ट या ठिकाणी आपण पाहिला. त्यानंतर तुम्हाला खाली मित्रांनो काही प्रश्न विचारला आहे त्यांनी. आता काय प्रश्न विचारला आहे त्या ठिकाणी, तर महत्त्वाचा त्या ठिकाणी पॉईंट आहे बल व गती. हा तितकाच महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. बल व गती म्हणजे काय? आता बल म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की बल म्हणजे फोर्स. आपण एफ ह्या लेटरने त्याचा काय करतो, उल्लेख करतो किंवा डिनोट करतो आपण एफने, फोर्स. आणि गती म्हणजेच मित्रांनो काय म्हणतो आपण त्याला, व्हेलॉसिटी म्हणतो. व्हेलॉसिटी कोणत्या लेटरने डिनोट करतात, तर व्ही या लेटरने काय करतो आपण डिनोट करतो. मग एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, तर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते, हे आपण पाहिले आहे. म्हणजे आपला जो वरचा 2 नंबरचा प्रश्न होता की 1 नंबरचा प्रश्न होता की जर एखाद्या वस्तूवरती जर आपण बल लावलं तर त्या वस्तूवरती काय परिणाम होणार आहे, तर नक्कीच ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही वस्तू आहे, ह्या वस्तूवरती जर आपण बल लावलं तर ही वस्तू ह्या जागेवरून काय होऊ शकते, दुसऱ्या जागेवरती काय होणार आहे, विस्थापित होणार आहे. म्हणजे ती इथून तर ह्या इथपर्यंत काय होणार आहे, ती विस्थापित होणार आहे मित्रांनो. म्हणजेच तिच्या गतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, बदल पाहायला भेटणार आहे. म्हणजे एक्झाम्पल, ही वस्तू एका जागेवर स्थिर असू शकते आणि ज्या वेळेसला आपण काहीतरी त्या ठिकाणी फोर्स वापरणार आहे, फोर्स वापरल्यानंतर तिचं जर स्पीड आहे किंवा व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे आणि ती वस्तू ह्या जागेवरून ह्या जागेवरती काय होणार आहे मित्रांनो, विस्थापित होणार आहे. म्हणजे तिची दिशासुद्धा बदल होऊ शकतो. दिशा कशी बदलेल, जर आपण वेगवेगळ्या दिशेने जर फोर्स अप्लाय केलं तर ज्या दिशेने आपण बल लावतोय त्याच्या विरुद्ध दिशेला ती वस्तू काय होईल मित्रांनो, म्हणजे त्या दिशेने, म्हणजे तुम्हाला जर पूर्वेकडे तुम्ही जर बल लावलं तर ती वस्तू पूर्वेच्या दिशेने काय होणार आहे, त्या ठिकाणी विस्थापित होणार आहे. त्यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी खाली प्रश्न विचारला आहे मित्रांनो, न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते. तर न्यूटनने वेगवेगळे जे नियम मांडले ते नियम तितकेच महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे.
हा पॉईंट तुम्हाला इयत्ता 12वीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि 11वीमध्ये सुद्धा आता नवीन आलेल्या सिलेबसमध्ये सुद्धा हा पॉईंट त्या ठिकाणी दिलेला आहे. तर हे न्यूटनचे नियम म्हणजे काय आहे, तर न्यूटनचे एकूण 3 नियम होते. त्यातला जो पहिला नियम होता तो पहिला नियम काय आहे ते आपण पाहूया. तर पहिला नियम काय सांगतो मित्रांनो, जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर स्थिर राहते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहते. म्हणजे समजा एखादी वस्तू आहे, समजा ही वस्तू आहे आणि ती एकाच जागेवरती आहे. ती एका जागेवरती किती टाईम असणार आहे, जोपर्यंत तिच्यावरती बाहेरून कोणतं बल कार्य करत नाही. जर त्यावरती एखाद्या त्याच्यावरती बाह्य बल जर कार्य करत असेल तर त्यावेळेसला ती वस्तू काय होणार आहे मित्रांनो, डिस्प्लेस होणार आहे. म्हणजे एका जागेवरून ती दुसऱ्या जागेवरती त्या ठिकाणी काय होणार आहे, विस्थापित होणार आहे. किंवा तिची गती समजा 5 मीटर पर सेकंद असेल, एक्झाम्पल आपण घेऊयात, किंवा 5 मीटर स्पीडने ती पळत आहे. किंवा 1 ताशी आपण धरलं तर 50 किलोमीटर पर आवर, म्हणजे 50 किलोमीटर एका तासाला जर ती पळत असेल आणि तिच्यावरती जर बाह्य कोणत्याच प्रकारचं बल त्या ठिकाणी प्रयुक्त होत नसेल तर त्यावेळेसला तिच्यामध्ये असणारा वेग हा तसाच राहणार आहे. म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं बदल होणार नाही. म्हणजेच त्यांनी काय म्हटलेलं आहे, जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर स्थिर राहते किंवा स्थिर गतीने काय करत असते मित्रांनो, ती मार्गक्रमण करत असते. म्हणजे जोपर्यंत आपण तिच्यावरती बाहेरील बल अप्लाय करत नाही, वापर करत नाही, तोपर्यंत तिच्यामध्ये असणारी जी गती आहे त्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसणार नाही. त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी सेकंड आणि खूप महत्त्वाचा नियम न्यूटनने मांडला. हा नियम म्हणजे एक सोपं आणि साधं इक्वेशन आहे, ज्या ठिकाणी आपल्याला फोर्सचं इक्वेशन आपल्याला पाहायला भेटतं की फोर्स बरोबर किंवा F = ma. आता F = ma म्हणजे काय, तर F म्हणजे फोर्स म्हणजे बल मित्रांनो, m मास म्हणजे वस्तुमान आणि a म्हणजे ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण. मग दुसरा नियम काय सांगतो मित्रांनो, तर वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकारा इतकी असते. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या बलांची बेरीज म्हणजे फोर्सची बेरीज ही कोणाबरोबर असते मित्रांनो, तर ती कोणाला समानुपाती असते, तर त्या ठिकाणी तयार होणारं मास म्हणजे वस्तुमान आणि दुसरं त्वरण यांच्या गुणाकारा इतकी असते. म्हणजे दुसरा नियम आपल्याला काय सांगतो, तर बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण हा झाला न्यूटनचा दुसरा नियम. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण हा झाला न्यूटनचा दुसरा नियम. आता न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो गतिविषयक, तर त्या तिसरा नियम म्हणजे अतिशय सोपा नियम आहे. आणि तो नियम काय सांगतो आपल्याला, जर 2 वस्तू आपण घेतल्या कोणत्याही, सर ह्या 2 वस्तू असतील एक्झाम्पल आपण घेतल्या आणि ह्या 2 वस्तूंवरती जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ही एक वस्तू आहे आणि ही दुसरी वस्तू आहे. जर ही पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूवरती जर बल लावत असेल तर ही दुसरी वस्तूसुद्धा पहिल्या वस्तूवरती सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये काय लावते, उलट दिशेने बल लावते. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो की एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजेच जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते. हा झाला न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा पॉईंट पुढे स्टडी करायचा आहे मित्रांनो, की हे जे गतिविषयक नियम मांडले शास्त्रज्ञाने, तर त्या शास्त्रज्ञाचा थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला परिचय दिलेला आहे की आयझॅक न्यूटन
आणि त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. नक्की काय कार्य केलं आहे आयझॅक न्यूटन यांनी, तर त्या ठिकाणी त्यांचा परिचय देताना म्हटलेला आहे, सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. हे अग्रगण्य शास्त्रज्ञ होते मित्रांनो. त्यावेळेसला केप्लर्स असेल किंवा न्यूटन असेल हे त्यावेळेसचे अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. तर त्यामध्ये त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला. तर त्यांनी काय मांडले मित्रांनो, आताच आपण पाहिले गतीचे नियम. आताच आपण त्याचे किती गतीचे नियम आहेत, एकूण 3 गतीचे नियम आहेत. गतीची समीकरणे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आता ही समीकरणे तुम्हाला आता 10वीला नाही आहेत, परंतु 11वी आणि 12वीला तुम्हाला या समीकरणांचा तितकाच सखोल अभ्यास करायचा आहे. आणि हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात त्यांनी मांडलेला आहे. आणि हा सिद्धांत आपल्याला थोडक्यात त्याचा परिचय सुद्धा तुम्हाला पुढे पाहायचा आहे. त्याचा सिद्धांत कसा आहे, कशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याआधी केप्लरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात या मागील कारणांची काही जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने काय केले मित्रांनो, सिद्ध केले. म्हणजे मला काय सांगायचं आहे, जर सायंटिस्ट हा कसा बनतो, तर सगळ्यांना माहिती असेल एखाद्या शास्त्रज्ञाने एखादा शोध लावलेला असतो. ज्याप्रमाणे येथे केप्लरने काहीतरी नियम मांडले होते, परंतु त्याने ते त्या ठिकाणी इक्वेशनच्या स्वरूपामध्ये, समीकरणाच्या स्वरूपामध्ये मांडले नाही, परंतु तेच नियम न्यूटनने काय केले, आपल्या वेगवेगळ्या समीकरणांचा वापर करून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने काय केले मित्रांनो, सिद्ध केले. आणि त्या ठिकाणी त्याचे ते 3 नियम झाले. पहा, न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. कोणत्या क्षेत्रामध्ये कामगिरी केली मित्रांनो, त्याने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्याने गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. आता ती नवीन शाखा कोणती आहे, तर त्या शाखेला म्हणतात कॅल्क्युलस. या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आता गणितमध्ये मॅथमॅटिक्स आणि भौतिकशास्त्र म्हणजे बाळांनो फिजिक्स. तर ज्या वेळेसला तुम्ही पुढे MSc किंवा BSc करशाल त्यावेळेसला त्या ठिकाणी तुम्हाला याचा संपूर्ण एक विषय आहे की कॅल्क्युलस नावाचा तुम्हाला एक संपूर्ण विषय आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे गतिविषयक जे नियम आहेत किंवा वेगवेगळे जे प्रिन्सिपल आहेत न्यूटनचे ते तुम्हाला त्या ठिकाणी सखोल अभ्यासायला किंवा त्याची जी समीकरणं आहेत ती आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासता येतील. न्यूटनने हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. मग तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंटसुद्धा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे की मग बलाचा शोध लावणारा किंवा फोर्स आहे किंवा बलाचं एकक काय आहे मित्रांनो, तर त्यामागील जो शास्त्रज्ञ आहे आपल्याला माहिती आहे पूर्वीपासून एखाद्या शास्त्रज्ञाचं नाव त्या ठिकाणी आपण त्या बलाचं किंवा जे आहे एखादी वस्तू किंवा एखादी क्वांटिटी आहे आपण म्हणू त्याला, त्याचं एकक म्हणून वापर केला जातो. तर या बलाचं एकक कोणतं आहे तर मित्रांनो, या न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञावरून किंवा ह्या न्यूटन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे याच्या नावावरून काय केलं गेलं, बलाचं एकक ठरवलं गेलं आणि त्या बलाचं एकक आहे न्यूटन. लक्षात ठेवा, बऱ्याचदा तुम्हाला स्पर्धा परीक्षा असेल किंवा आपल्या इयत्ता 10वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जातं की ह्या बलाचा शोध कुणी लावला, तर बलाचा शोध लावणारा किंवा न्यूटन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे हे काय आहे किंवा त्यांच्या नावावरून त्या ठिकाणी बलाचं एकक काय ठरलेलं आहे तर न्यूटन हे ठरलेलं आहे. आता पुढचा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आपल्याला आता पाहायचा आहे तो म्हणजे वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. म्हणजे वर्तुळाकार गती म्हणजे काय तर त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, सर्क्युलर मोशन असे म्हणतो. आणि दुसरी त्याने म्हणलेलं आहे अभिकेंद्री बल. आता हे अभिकेंद्री बल म्हणजे काय तर ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आता या शेजारील आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय की त्या ठिकाणी ही जी मुलगी आहे
त्या मुलीच्या हातामध्ये एक दोरा आहे आणि ती दोऱ्याचा वापर करून काय करते नक्की, ते कशा पद्धतीने वापर करत आहे, तर ते सुद्धा तुम्हाला काय केलेलं आहे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग आता इथे काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये, तर त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन्स केलेलं आहे पहा. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा, दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवा, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का, त्याची दिशा कोणती आहे, हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल, असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय केलेले आहे, विचारलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे त्या मुलीने, तिच्या हातामध्ये एक दोरी आहे आणि त्या दोरीचं एक टोक काय केलेलं आहे, तिने हातामध्ये घेतलेलं आहे आणि एका टोकाला काय बांधलेलं आहे मित्रांनो, दगड बांधलेला आहे. आणि तिने ते तिच्या हातामध्ये असणारं जे दोरीचं टोक आहे ते टोक धरून ती तो दगड काय फिरवत आहे किंवा ती दोरी गोल गोल फिरवत आहे. त्याच वेळेसला तो जो बाहेर असणारा जो दगड आहे, म्हणजे इथे जो दगड दाखवला आहे तो काय घेतो मित्रांनो, रोटेशन घेतो. रोटेशन म्हणजे काय घेतो, तर गोल फेरी मारतो. आणि ज्या वेळेसला ती बोटा म्हणजे तिच्या हात फिरवणार आहे गोल गोल, त्या वेळेसला तो दगडसुद्धा गोलाकार गतीमध्ये काय होताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो, गोलाकार गतीने फिरताना दिसणार आहे. याचं एक साधं सिंपल उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या पालकांना सुद्धा विचारू शकता की पूर्वी गोफण नावाचा एक प्रकार होता, अजूनही ग्रामीण भागामध्ये तो प्रकार वापरला जातो गोफण, की शेतकरी काय करायचा की गोफण घेऊन त्या गोफणमध्ये एक दगड ठेवायचा आणि आपल्या हातामध्ये त्याची रशी असायची किंवा दोरी असायची आणि ती दोरीला दोन टोकं असायची. एक टोक त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये असायचं आणि त्या दोन्ही टोकं तो धरून गोल 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 ती गोफण फिरवायचा आणि त्या गोफणचं एक टोक तो जोरात काय करायचा, सोडून द्यायचा. त्याच वेळेसला त्याच्यावरती असणारा जो दगड आहे तो दगड एका विशिष्ट दिशेमध्ये काय व्हायचा, बाहेर पडायचा. म्हणजे हेच उदाहरण आपल्याला या ठिकाणी सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे काय करत असतो मित्रांनो, खेचत असतो. म्हणजे ही जी दोरी आहे ही अशा पद्धतीने ह्या दगडाला घेऊन सर्क्युलर मोशनमध्ये काय होत आहे, फिरत आहे. मग त्यावेळेसला हा दगड असा गोलाकार रीतीने फिरतोय, पण तो गोलाकार गतीने फिरत असताना त्याचं जे बल आहे ते संपूर्ण बल, त्याचं जे केंद्र आहे, केंद्र कुठं आहे मित्रांनो, तर त्या ह्या संपूर्ण बलाचं जे केंद्र आहे ते या मुलीने धरलेल्या रशीचा जो मधला भाग आहे किंवा सेंटर आहे आपण त्याला म्हणू किंवा केंद्र आहे, त्या केंद्राकडे काय केला जातो, खेचला जातो. म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल काय होते मित्रांनो, प्रयुक्त करत आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल काय होते मित्रांनो, संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती की तुम्हाला आठवत असेल. आता नक्की काय कृती केली होती, तर सगळ्यांना माहिती असेल, 5 रुपयाचं कॉईन किंवा एखाद्या सर्क्युलर भागावरती जर ठेवलं आणि तो सर्क्युलर भाग किंवा गोलाकार भाग जर आपण जोरात फिरवला तर त्याच्यावरती असणारं कॉईन काय होतं किंवा 5 रुपयाचा जो ठोकळा आहे तो ठोकळा काय होतो, बाहेरच्या दिशेने काय होतो, जातो. म्हणजे अशा पद्धतीने तो बाहेर जातो. म्हणजे ते आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. तरीही आपण पुन्हा एकदा तो पॉईंट पाहणार आहोत. मग त्यांनी म्हटलेलं आहे की आपण काय पाहिलं याच्या आधी, तर त्यामध्ये दिलेलं आहे, त्यात एका गोल फिरणाऱ्या चकतीवर 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास काय होते मित्रांनो, प्रयुक्त होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं
तर काय सांगितलं आहे तुम्हाला या ठिकाणी, समजा एखादं याच्यावरती 5 रुपयाचं कॉईन ठेवलेलं आहे. आता समजा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हा समजा एक गोलाकार भाग आहे आणि याच्यावरती जर 5 रुपयाचं आपण इथे कॉईन ठेवलं, हा त्याचा इथे सेंटर आहे. तर त्यावेळेसला जर ही वस्तू गोल अशी फिरत असेल तर हा जो 5 रुपयाचा जो इथे असणारा जो कॉईन आहे तो कॉईन काय होतो मित्रांनो, बाहेरच्या दिशेने काय होणार आहे, सर्क्युलेट होणार आहे किंवा बाहेरच्या दिशेने काय होणार आहे, पुढे जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी महत्त्वाची सांगितली आहे, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. हा तितकाच खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. हा या पॉईंटमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणता पॉईंट सांगितला आहे तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. कोणत्या दिशेने बल प्रयुक्त होत असते? केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. याच बलास आपण काय म्हणतो मित्रांनो, अभिकेंद्री बल म्हणत असतो. म्हणजे काय, कोणत्या दिशेने होतं, जर बल केंद्राच्या दिशेने होत असेल म्हणजे इथे आपण म्हणतो हे केंद्र आहे, केंद्राच्या दिशेने इथं हात आहे, या हातामध्ये रशी दाखवलेली किंवा दोरी दाखवलेली आहे. तरी हातामध्ये कोणतं बल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, अभिकेंद्री बल त्या ठिकाणी तयार होतं. म्हणजे ते कोणत्या दिशेने असतं तर हा जो सर्क्युलर भाग आहे, या सर्क्युलर भागाचा हा काय झाला, केंद्रबिंदू आहे, म्हणून ते केंद्राच्या दिशेने जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अभिकेंद्री बल असे म्हणतो. त्यालाच आपण सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. आणि जर ते केंद्रापासून दूरवर जात असेल तर त्याला आपण इमॅजिनरी फोर्स म्हणतो, किंवा इमॅजिनरी म्हणण्यापेक्षा त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात. ते इमॅजिनरी फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. आणि हे जे आपण जे पाहतोय ते सेंट्रीपेटल म्हणजे अभिकेंद्री बल आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं होतं मित्रांनो, की जे 5 रुपयाचं जे कॉईन होतं ते काय होतं, कुठं जातं तर स्पर्शिकेच्या दिशेने जातं. स्पर्शिका म्हणजे काय, त्यालाच आपण टँजेन्शियल म्हणतो. म्हणजे हा जो भाग आहे या अशा पद्धतीने बाहेर पडतो, किंवा इथे जो आहे इथून अशा पद्धतीने बाहेर पडतो. म्हणजे त्याला काय म्हणतो, स्पर्शिकेच्या दिशेने काय होते ते फेकले जाते. मग त्याने पुढं म्हटलेलं आहे, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्याचा वेग सारखा बदलत असतो का, तर त्याचा वेग हा नक्कीच सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय, या बलाची दिशा कोणती असेल, जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती. आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती अनेक भ्रमण करतात, त्यांवरही असे बल प्रयुक्त होत असेल का, त्याची दिशा कोणती असेल. नक्कीच मित्रांनो, आपल्या पृथ्वीचा जो उपग्रह आहे चंद्र, त्याच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला गुरुत्वाकर्षण बल पाहायला भेटतं. किंवा जे युनिवर्समधील किंवा आपली जी सृष्टी आहे, खगोलीय जो भाग आहे किंवा खगोल सृष्टी आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे अनेक ग्रह तारे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला गुरुत्वीय बल मित्रांनो पाहायला भेटतं. तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे पुढे त्या ठिकाणी दिलेली आहेत. ते आपण पाहणार आहोत की नक्की कशा पद्धतीनं. शेवटच्या ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे पहा की काय म्हटलेलं आहे की मागील कृती उदाहरण 1 प्रश्नांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करीत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणारे. जे तुम्हाला आत्ताच मी काही मिनिटापूर्वी सांगितलं की समजा या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल घेतलं, समजा या ठिकाणी काय आहे मित्रांनो, ही जर पृथ्वी असेल आणि हा जर चंद्र असेल तर ही पृथ्वी या चंद्राला स्वतःकडे काय करते, स्वतःच्या केंद्राकडे काय करते मित्रांनो, आकर्षित करते. त्याचप्रमाणे जर सूर्य असेल आणि सूर्याच्या अवतीभोवती असणारे जे वेगवेगळे ग्रह आहेत ते ग्रहसुद्धा काय होतात तुम्हाला माहितीच असेल. हे ग्रहसुद्धा स्वतःभोवती फिरता फिरता काय होतात, त्या सूर्याभोवतीसुद्धा काय होत असतात, फिरत असतात. त्यावेळेसला या ग्रहांमध्ये आणि या सूर्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोणतं बल असणार आहे मित्रांनो, गुरुत्वीय बल असणार आहे, जे आपल्याला आपल्या
पृथ्वीचा जो उपग्रह आहे या ठिकाणी दाखवलेला चंद्र आणि पृथ्वी या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच आपल्याला माहिती असेल पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा त्या ठिकाणी फिरते. ज्याप्रमाणे चंद्र सुद्धा काय होतो, पृथ्वीभोवती काय होत असतो, फेरी पूर्ण करत असतो. हा झाला संपूर्ण कशाचा भाग झाला मित्रांनो, हा झाला सगळा सर्क्युलर मोशनचा भाग. आणि त्यानंतर आपण पाहिलं अभिकेंद्री बल. आता यानंतरचा जो पॉईंट आहे मित्रांनो, हा पॉईंट आपण आपल्या पुढच्या पार्ट 2मध्ये पाहणार आहोत की त्यामध्ये केपलरचे जे नियम आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. तर मित्रांनो, आज आपण जो भाग पाहिला किंवा आज आपण जो पार्ट फर्स्ट अभ्यासला आहे, ह्या पार्ट फर्स्टमधला आपण आज पहिले 2 पॉईंट पाहिले. त्यामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे काय किंवा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि वर्तुळाकार गती सर्क्युलर मोशन, अभिकेंद्री बल म्हणजे कोणतं, सेंट्रिपिटल फोर्स, हे 2 पॉईंट आज आपण काय केले मित्रांनो, अभ्यासले आहेत. उद्याच्या ज्या लेक्चरला किंवा उद्या आपण दुसरा पॉईंट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये केपलरचे नियम आणि न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हे पॉईंट आपल्याला पाहायचे आहेत. तुम्हाला शिकवलेल्या भागामध्ये एखादा काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा तुम्ही मला माझ्याशी संपर्क करू शकता. नक्कीच तुम्ही तेवढ्याच उत्साहानं, तयारीनं पुढील येणारा जो आपण शिकवणारा जो भाग आहे त्याला नक्कीच काय करा, त्याचा अभ्यास करा आणि यश मिळवण्यासाठी तयार व्हा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. ओके, थँक्यू.